चंद्रपूर इथं अवैध शस्त्र तस्करीच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। पडोली परिसरात बिहारमधील दरभंगा इथल्या तिघांना अटक करण्यात आली। आरोपींकडून 2 पिस्तूलं, 2 मॅगझिन आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। हा शस्त्रसाठा कोणाला देण्यासाठी आणण्यात आला होता याचा तपास सुरू आहे। चंद्रपूरच्या पडोली परिसरात काही संशयित व्यक्ती अवैध शस्त्रांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पडोली परिसरात नाकाबंदी केली। संशयित तिघांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 पिस्तूल, 2 मॅगझिन आणि जिवंत काडतुसं आढळून आलीत। पोलिसांनी तातडीनं तिघांनाही अटक केली। तीनही आरोपी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। हा शस्त्रसाठा चंद्रपुरात कोणाला देण्यासाठी आणला होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणामध्ये आपली एलसीबीनी एक गोपनीय माहितीवरून 2-3 लोकांना अटक केलेली आहे। ते तिघे बिहारचे दरभंगा जिल्ह्याचे आहे। दुर्गेश मिश्रा, रवी पासवान आणि सुनील साहनी असे 3 इसम आहे। त्यांच्याकडून इथला आपला चंद्रपूरच्या एका व्यक्तीने त्यांच्याकडून पिस्टल मागवला होता। ते 2 पिस्टल आणि 2 मॅगझिन आणि त्याचबरोबर काही जिवंत काडतूस आपण पकडलेला आहे। आणि आता आपण पुढची शोध घेत आहे की कोणा व्यक्तीने मागितला होता हा वेपन आणि त्याचे मागचे उद्देश काय आहेत।